आपण नेहमी पेपरला वाचत असतो, तसेच न्यूज चॅनलवरती सुद्धा येत असते की हुंड्यासाठी नवऱ्याने आपल्या बायकोचा छळ केला, सासू सासऱ्यांनी आपल्या सुनेचा छळ केला किंवा सासरच्यांनी हुंड्याकरिता एका महिलेचा छळ केला आणि मग ती महिला आपल्या नवऱ्यावर आपल्या सासू सासऱ्यांवरती कोर्टामध्ये केस दाखल करत असते. परंतु बरेली येथे एका पुरुषाने हुंड्यामुळे छळ झाल्याने आपल्या बायकोवर व तिच्या आईवडिलांवर कोर्टामध्ये केस दाखल केलेली आहे. हा व्यक्ती MSCB मध्ये सहाय्यक अभियंता म्हणून आहे. त्याने कोर्टाला सांगितले की त्याचे लग्न ऑनलाईन रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून झालेले होते. मी हुंडा न घेता विवाह केला. हुंड्याच्या केसमध्ये मला फसवण्याकरिता तिने स्वतः ऑनलाईन पेमेंट माझ्या खात्यामध्ये पाठवण्यास सुरुवात केली. असं करण्यास मी खूपदा तिला टोकले, परंतु तिने ऐकले नाही. या व्यक्तीने आरोप लावला आहे की त्याची बायको मुद्दामून हुंड्याच्या केसमध्ये फसवण्याकरिता तिने ऑनलाईन माध्यमातून पाठवलेली रक्कम ही इतकी जास्त झाली की त्याने मग तिला एक कार घेऊन दिली. त्याने पुढे सांगितलं की लग्नाचा खर्च सुद्धा मीच केला. तिच्या नातेवाईकांनी लग्नामध्ये जो खर्च केला होता त्याबद्दल मी त्यांचा खर्च चेकद्वारे त्यांना वापस केलेला आहे. परंतु मागच्या वर्षीपासून ती मला खोट्या केसमध्ये फसवण्याची धमकी देत होती. आता या माणसाने त्याची केस खरी कशी आहे हे दाखवण्याकरिता बँकेचे स्टेटमेंट कोर्टामध्ये दाखल केलेले आहेत. हे प्रकरण चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट सौरभ कुमार वर्मा यांच्याकडे सुरू आहे. या केसमध्ये त्याने त्याची बायको व सासू सासऱ्यांना पार्टी केला आहे. कारण या डावरी प्रोहिबिशन ऍक्ट नुसार हुंडा घेणे जसा गुन्हा आहे तसा देणे सुद्धा गुन्हा आहे. आता त्याने जे केलं ते बरोबर आहे का? कारण कायदा त्याच्या बाजूने पण आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? कॉमेंट करून नक्की सांगा. तेव्हा जस्टिस फॉर ऑल मध्ये आज इतकंच. धन्यवाद.